नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याच्या प्रकरणात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर संबंधित राजकीय नेत्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. या प्रकरणात 25,000 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा आरोप होता आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशी केली होती. विशेष न्यायालयाने हा अहवाल स्वीकारला असून यामध्ये कोणताही दंडनीय गुन्हा घडल्याचं सिद्ध होत नसल्याचं स्पष्ट केलंय. यामुळे प्रकरणातील संबंधित 70हून अधिक व्यक्तींना दिलासा मिळाला आहे, ज्यात अजित पवार आणि त्यांच्या पत्नी आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा समावेश आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश महेश जाधव यांनी या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट मंजूर केला आणि अहवाल स्वीकारताना असं सांगितलं की या प्रकरणात फौजदारी गुन्हा सिद्ध झाला नाही. या विरोधात तक्रारदार सुरिंदर अरोरा आणि सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये साखर कारखाने आणि सहकारी बँकांशी संबंधित अनियमितता आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींनी लिलाव प्रक्रियेत दोषपूर्ण व्यवहार केल्याचा आरोप केला होता. तुर्तास वेळ झाली. येथेच थांबण्याची. नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.